मित्रांनो, तर माझ्याबरोबर आज लय वाईट घटना घडली मित्रांनो. मी आता गुजरातमध्ये आहे आणि टाईम पाहू शकताय तुम्ही 12:40 झालेली आहेत रात्रीच्या. आणि मी एका पेट्रोल पंपाच्या बाहेर उभा आहे, कारण मला त्या पेट्रोल पंपावरनं हुसकून दिलेलं आहे. तर मित्रांनो, मी नाही वे आज 7 वाजता एका पेट्रोल पंपावर आलो. इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप होता. तिथं मला नाही वे त्यांनी राहण्यासाठी परवानगी वगैरे दिली. आणि हा पेट्रोल पंप बंद आहे, म्हणजे ह्याच्यावर आत्ता पेट्रोल डिझेल काही शिल्लक नाही आहे. तर आत्ता 12:30 वाजता एक पोरगं आलं आणि ते पोरगं फुल पेलेलं होतं, कारण पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही आहे, त्यांना काही काम नाही आहे. ते पिऊन आपली निवांत पार्टी करून बसली होती. आणि मला काही नाही, त्यांचं ते पेत्यात मला काही घेणं देणं नव्हतं. तर मी आत्ता झोपलो होतो आणि आता 11:50 एक पोरगं आलं म्हणे, दे तुझ्या गाडीची चावी दे मला म्हणलं. आणि मित्रांनो, मी म्हणलं बाबा कशासाठी लागते गाडीची चावी? तर ते म्हणलं की मला डिझेल आणायचं आहे. आणि तर मी म्हणलं बाबा मी अशी माझी गाडीची चावी कुणाला देऊ शकत नाही, आणि मी वजन आणायसाठी तर देतच नाही. तर मित्रांनो, ती पेलेलं पोरगं होतं, त्याची स्वतःची स्प्लेंडर ती उभी होती आणि त्याला एका जणाला ब्लॅकने पेट्रोल डिझेल विकायचं होतं. ही JCBवाला उभा आहे ना, त्याला ब्लॅकने डिझेल विकायचं होतं. तर त्यामुळे त्याने दुसऱ्या पंपावरून डिझेल आणायला जायचं होतं. ते पण एक 55 लिटरचं कॅन्ड आणि एक 35 लिटरचं कॅन्ड, एवढं वजन गाडी घेऊन जाणार होता. तर मित्रांनो, मी त्याला नाही म्हणलं सरळ सरळ, तर त्याने काय केलं, डायरेक्ट माझी स्लिपिंग बॅग घेतली दिली फेकून. म्हणला तेरे को गाडी नाही देण्यात ना, तो इधर से निकल म्हणला. तर मित्रांनो, असं झालं. मग मी पण म्हणलं बाबा मेरी पॉवर बँक वगैरे दे भाई, मी निकल जाता हूँ. तर मित्रांनो, त्यांनी पॉवर बँक माझं जे सामान होतं ना, ते सगळं नाही त्यांनी आणून आपटलं. आणि मग मित्रांनो, मी सगळं आवळलं आणि आत्ता निघतोय. तर मित्रांनो, लय वाईट अनुभव मित्रांनो. मी इतक्या जवळपास आत्तापर्यंत नाही वे मी 77,000 किलोमीटर नाही वे मागील 2 वर्षात फिरलोय. आणि कितीतरी पेट्रोल पंपावर मी जवळपास 1 वर्ष, म्हणजे 365पेक्षा जास्त दिवस पेट्रोल पंपावर मुक्काम केले असतील. पण त्यातला सगळ्यात वाईट अनुभव हा आला आहे मित्रांनो. तर चला आता मित्रांनो, पुढं कुठं जायचं तेच मला कळा नाही. आता काय करायचं? आता तर बोलता तर 1:15 वाजल्या. पुढं गेलं तर पुढं जंगल आहे, आणि जंगलानंतर 10 किलोमीटरवर पेट्रोल पंप आहे. तिथं पण पेट्रोल आपल्याला भेटतंय का नाही, पेट्रोलचा तर विषय जाऊ द्या, तिथं राहिला सोय भेटते का नाही काय माहीत नाही आहे. आणि तिथं जाऊन बी त्यांनी अशी अवस्था केली तर वाईट आहे. आणि जंगलातनं प्रवास करायला, आणि इथं एवढ्या सुसाट नुसते ट्रक आणि बस अशाच गाड्या चालल्यात, आणि इतक्या सुसाट चालल्यात ना बाबा. त्यामुळं मी रात्रीचा प्रवास करत नाही, की अंधाधुंद गाडी चालवत असतात. तर चला आता जाऊया, काहीतरी पर्याय शोधायला लागेल.